एकदा शांतपणे विचार करून बघा, जर आता तुमचं हृदय थांबलं, श्वास थांबला, डोळे मिटले, त्या क्षणानंतर काय होईल? अंधार, प्रकाश, आत्मा बाहेर पडतो की सगळं संपतं? आपण सगळे कधीतरी मरणार आहोत, पण मृत्यूनंतर काय होतं हा प्रश्न आजही अनुत्तरित वाटतो. आज आपण भीती पसरणार नाही, ना कोणत्या धर्माची बाजू घेणार. आज आपण पाहणार आहोत विज्ञान आणि न्यूरोसायन्स काय सांगतं. शांतपणे समजून घेऊया. भाग 1. मृत्यू म्हणजे नेमकं काय? आपण मरण म्हणतो ते नेमकं काय असतं? डॉक्टर 2 प्रकारे सांगतात. एक, क्लिनिकल डेथ. यामध्ये काय होतं तर हृदय थांबतं, श्वास थांबतो, रक्तप्रवाह थांबतो. पण इथे महत्त्वाची गोष्ट आहे, जर लगेच CPR दिलं तर काही मिनिटात व्यक्ती परत जिवंत होऊ शकते. क्लिनिकल डेथ म्हणजे कायमचा शेवट नाही. 2, ब्रेन डेथ. ही खरी आणि कायमची अवस्था असते. मेंदू पूर्णपणे काम करणं थांबवतो. EEG मिशनीवर सरळ रेषा दिसते. पुन्हा जिवंत होणं शक्य नसतं. विज्ञानानुसार मेंदू बंद म्हणजे व्यक्ती कायमची मरण पावते. भाग 2, हृदय थांबल्यानंतर आपल्या 10 मिनिटात काय होतं? हा भाग खूप महत्त्वाचा आहे. हृदय थांबलं तर 10 मिनिटात मेंदूला ऑक्सिजन मिळणं बंद होतं आणि व्यक्ती बेशुद्ध पडते. 3 ते 5 मिनिटात मेंदूच्या पेशी मरायला सुरुवात करतात. 5 ते 10 मिनिटांनंतर मेंदूचं नुकसान कायमचं होऊ शकतं. म्हणूनच डॉक्टर वेळेवर CPR द्यायचा प्रयत्न करतात. हे सगळं अमेरिकन हार्ट असोसिएशनच्या मार्गदर्शक सूचीमध्ये दिलं आहे. भाग 3, प्रकाशाचा बोधगा खरंच असतो का? अनेक लोक सांगतात जसं की मी शरीराच्या बाहेर तरंगत होतो. कोण म्हणतं एक तेजस्वी प्रकाश मला दिसला, तर अनेक जण म्हणतो मृत नातेवाईक मला भेटले. याला म्हणतात नियर डेथ एक्सपिरियन्स. आता इथे विज्ञान काय सांगतं? 2023 मध्ये काही संशोधन रिसर्चमध्ये आढळलं, हृदय थांबल्यानंतर मेंदूमध्ये काही सेकंदांसाठी गामा वेव्स वाढतात. गामा वेव्स म्हणजे अत्यंत तीव्र मेंदूची हालचाल, जी स्वप्न आणि आपल्या आठवणींशी संबंधित असते. म्हणजे शेवटच्या क्षणी मेंदू अतिशय सक्रिय होऊ शकतो. भाग 4, प्रकाशाचा बोधगा का दिसतो? जेव्हा मेंदूला ऑक्सिजन कमी मिळतो तेव्हा डोळ्याच्या कडेचं दिसणं आधी कमी होतं. फक्त मधला भाग एवढाच दिसतो, म्हणून लोकांना बोधग्यासारखा प्रकाश दिसू शकतो. हे धार्मिक कारण नाही, पण हे जैविक म्हणजे बायोलॉजिकल कारण असू शकतं. भाग 5, जाणीव कुठे जाते? हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विज्ञान सांगतं आपली जाणीव आपल्या मेंदूच्या कामावर अवलंबून असते. पण जेव्हा मेंदू शांतपणे थांबतो तेव्हा विचार थांबतात, आठवणी थांबतात आणि अनुभव सुद्धा थांबतात. आजपर्यंत मेंदू बंद झाल्यानंतर जाणीव टिकून असण्याचा कोणताही ठोस पुरावा वैज्ञानिकांना सापडला नाही. मग आत्मा आहे का? विज्ञान असं म्हणत नाही की आत्मा नाही, पण पुरावा नाही तोपर्यंत विज्ञान निष्कर्ष देत नाही. मग खरंच मृत्यूनंतर काय होतं? आपलं शरीर थांबतं, मेंदू थांबतो, आपली जाणीव संपते असं आपलं विज्ञान सांगतं. पण कदाचित सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा नाही की मृत्यूनंतर काय होतं. खरा प्रश्न आहे, आपण जिवंत असताना आपलं आयुष्य आपण कसं जगतो? कारण मृत्यू अटळ आहे, पण आयुष्य ते अजून आपल्या हातामध्ये आहे. आणि कदाचित ही जाणीवच सगळ्यात मोठा चमत्कार आहे. मित्रांनो, तुमच्या मते मृत्यूनंतर काय होतं ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही कधी अनुभवला आहे का नियर डेथ एक्सपिरियन्स?